पोरं शिकवणं याच्यासारखं किती जन्माचं पुण्य घेऊन येतात या शिक्षिका असतात ना. मला वाटतं की एवढं पुण्य, एवढी पोरं शिकवण्याचं भाग्य त्यांना येतं. हुकुमशाह प्रकारचा पालक म्हणजे दहशत, ह्याच्या पायांचा आवाज कर्र कर्र आला की पोराच्या छातीमध्ये चर चर. आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना म्हटलं होतं त्यावेळेला हिटलर आला. 10वी 12वी ती पोरं आपली म्हणतातच हिटलर. संवाद नसतो, खुरटून जातात पोरं, निर्णय घेता येत नाही. जिथं दहशतीचं म्हणजे पालकत्व म्हणजे त्याचं किंवा तिचं कुणाचंही असू द्या, जो घराचा मालक आत्ता आहे तो. बाळाला कुत्रं चावलं, बापाशी नाही बोलू शकला. 2 महिन्यानंतर बाळ बापाच्या मांडीवर रेबीजनं खलास झालं. संवाद नाही झाला. हुकुमशाह प्रकारचा पालक. माइंड आणि मॅटर मध्ये बापानं गाडी आणली नवीन, गाडी खाली पार्किंग मध्ये लावली होती. मुलगा खाली मित्रांच्या सोबत खेळत होता. खेळत असताना मुलानं त्या गाडीवर काहीतरी काढायचा प्रयत्न केला. दगडानं तो लिहित होता त्या गाडीवर. बाप आला, त्यानं बघितलं की पोरगं गाडी खराब करतंय. पोरापेक्षा गाडी महत्वाची होती त्याला. पोराला मारलं, कारण मॅटरवर प्रेम, वस्तूवर प्रेम. पोराला इतकं मारलं की ऍडमिट करावं लागलं. ऍडमिट करून घरी आल्यानंतर बापानं बघितलं पोरानं काय केलंय गाडीला, म्हणून त्यानं बघितलं तर पोरानं त्या गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पापा, पण उशीर झाला होता. हुकुमशाह. दुसऱ्या प्रकारचा पालक घाबरट, भित्रे पालक, नकार न देणारे पालक. घाबरते काय बाहेर जाऊन केलं तर, नकारच देत नाहीत, नकार देताच येत नाही. ही उमलत नाहीत लेकरं, नकार पचवता येत नाही. समाजातले अपमान या लेकरांना नाहीत पचवता येत. मग 16-17व्या वर्षी कुठल्या तरी मुलीला प्रपोज करतात, ती नाही म्हणते. मग रस्त्यावर जान्हवी तुपे, अमृता देशपांडे, रिंकू पाटील रस्त्यावर खांडोळ्या. नकार पचवण्याची क्षमता आपल्या पोरांच्या मध्ये निर्माण केली तर ती कोणत्या ताकदीची होतात. आता या वर्षीच्या 12वी, आता जे वर्ष गेलं निघून, त्याच्यामध्ये 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तर प्रदेशच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आली मुलगी. आणि तिची मुलाखत आली उत्तर प्रदेशच्या. त्या मुलाखतीमध्ये दुर्दैवानं तिचं हार्मोन इम्बॅलन्स झालेलं असल्यामुळे तिला दाढी आणि मिशा होत्या. त्याच्या खाली या भारतातल्या नीच नराधमाने तिला ट्रोल केलं. जे ट्रोलर्स आहेत ना, हरामखोर आमच्या आजूबाजूचे, तिच्या बुद्धिमत्तेवर तिला नाही प्रेस केलं, तिला ट्रोल केलं. असंही तू हिमाचल, त्या पुरीला हार्मोनल इम्बॅलन्स. त्याच लेकीचं माझ्या दुसरं व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूबवर, लगेच दुसरा. त्यातला पहिला प्रश्न त्या विचारलाय मुलाखतीमध्ये की तुला ट्रोल केलं दाढी मिशा आहेत म्हणून, तुला वाईट नाही वाटलं. पोरगी लय भारी हसते, लय भारी हसते. तिला शिकवलंय आई बापांनी नकार कसा पचवावा, अपमान कसा गिळावा आणि सहजतेनं कसं जगावं. ती पोरगी हसते. ती म्हणते की मी दाढी मिशानं मी अख्ख्या भारतामध्ये फेमस झाले, याच्यासारखं दुसरं कोणतं असेल असं म्हणते. दुसरं उत्तर त्या लेकीचं कोणतं आहे. हे हार्मोनल इम्बॅलन्स आहे. एक गोळी खाल्लं तर निघून जातील दाढी मिशा. आणि ब्युटी पार्लर 5-5 मिनिटावर आहे, संपून जाईल ना विषय. ती पोरगी बघताना बघा काय तिचं संगोपन केलं असेल आई वडिलांनी, काय ती स्वतः समृद्ध झाली असेल. तो एवढा मोठा अपमान पचवण्याची ताकद, ती क्षमता आई बापांनी कशी निर्माण केली असेल. शीत पोराचा अपमान आई बापाला आपला अपमान वाटतो आणि ती जगावर तुटून पडतंय. अरे तो आतून, कारण त्याला आम्ही शिकवत नाही ना बाळा. आयरन आणि हातोड्यामध्ये एक आयरन हजारो हातोडे तोडते, पण आयरन शेवटपर्यंत राहते. ते पचवण्याची क्षमता आम्ही त्याच्यात निर्माण केली तर ते दीर्घकाळ असतं. पुढच्या प्रकारचा पालक आहे तटस्थ पालक. तुझं तू जग, माझं मी जगतो. तू माझ्या जगामध्ये यायचं नाही, मी तुझ्या जगामध्ये यायचं नाही. मी तुझा एटीम आहे, पैसे माग, वस्तू माग, घे ढिगभर, पण तुझं तू जग. मी ज्या पालकत्वाचं वर्णन करतो आहे ते चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा. पुढच्या प्रकारचा पालक आहे तो रूढीवादी. हे कायम भूतकाळात असतं. आमच्या काळात असं आणि आमच्या काळात तसं. आमच्या काळात आंब होतं, पाटीनं आम्ही खायचो. तू लगा नुसतं एकच हे खातायस, फोड खातायस आणि तेवढ्यात प्रकृती बिघडते. आमच्यात पाठीभर खाल्लं तर आमची प्रकृती बिघडायची नाही.
आम्ही खेळायचो विट्टीदांडू, आम्ही खेळायचो, म्हणजे ते कायम रूढीवादीच, कायम भूतकाळातच जगतंय. 1989ला इथे होतो, 1990ला तिथे होतो. अरे इथे तिथे कुठं तू पाठीमागं जागतो? त्याला पुढे जायचं. आरशात बघून गाडी किती काळ, मागच्या आरशात बघून गाडी किती काळ चालवणार राजा तू? त्याला पुढच्या काचेतनं बघून पुढं त्याचं आयुष्यच दिलं पाहिजे ना. रूढीवादी पालक, त्याला पुढं दिलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं पालकत्व आहे, त्याचं नाव आहे सुजान पालकत्व. झोप यायला लागली? झोप यायला लागली? नक्की नाही ना? कारण जेवणाच्या आधी ठेवलंय तरी नानानी. जेवणानंतर असतं तर मला अंगाईच म्हणावी लागली असते. कुठलं आला शेवटचं पालक? कुठलं? सुजान पालक. सुजान पालकत्वामध्ये प्रचंड सकारात्मकता असते, संवाद असतो लेकरांच्या मध्ये, आई वडिलांच्या मध्ये खूप मोठा संवाद. एकमेकाला समजून घेण्याची क्षमता आई वडिलांच्याकडे खूप असते. 10वी आणि 12वीला मुलगा किंवा मुलगी आता पुढच्या वर्षी आहे तर घरामध्ये बैठक होते शाळा सुरू व्हायच्या अगोदर. आणि मग सांगितलं जातं, दादा या वर्षी दीदी 12वीला आहे, आपल्याला वर्षभर टीव्ही बंद करावा लागणार आहे. ते पण म्हणतो हो. लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात. मी म्हणतो म्हणून नसतंय त्याच घरामध्ये. म्हणजे त्या घरामध्ये एक उत्साही वातावरण असतं, आनंदी. घराला घर पण असतं, सगळ्यांचे चेहरे टवटवीत असतात, कोण कोणावर गुरगुरत नसते, कोण कोणाची मापं काढत नसते, कोण कोणाच्या उणीवा काढत नसते. नातं त्यालाच म्हणायचं असतं की सर्व गुणदोषासहित स्वीकारलं जातं, त्याला नातं म्हणायचं असतं, रिलेशन्स म्हणायचं असतं. अख्खं आयुष्य आपलं मापं काढण्यासाठी. प्रवचनामध्ये आम्ही सांगतो की संसारी माणूस 2च गोष्टीची चर्चा आयुष्यभर करतो, निंदा चहाडी जनाची आणि अखंड चिंता धनाची. दुसरा विषयच नसतो आमच्या घरामध्ये. पोरांच्या समोर तो कसा, ती कशी, ती कसन, तो कसा, दुर्गुणांची चर्चा असते आमच्या. कुठं पाहुण्या रावळ्याकडे जाऊन आलं, बारशापासून 12व्यापर्यंतचा कार्यक्रम जाऊन आलं की दुसरी चर्चाच नाही. ती काय म्हटली, तो काय म्हटलं, आणि हे कार्ट्यांच्या समोर चालू असतं. मग ते ग्रहण काय करणार? तेच ना, बापाचंच करणार ना ग्रहण, आईचंच करणार ग्रहण. आणि ते ती दीक्षा दिलेली ती आयुष्यभर सांभाळत राहतो. आता दुसरा मुद्दा पालकत्वाचा येतो की आपलं मूल ओळखायला शिका असं म्हटलं जातं. माझं मूल, मी मगाशी म्हटलं ना की 8 अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्य. त्यावेळेला मला वाटायचं की 8च पोरं का, दशपुत्र का नाही, दशपुत्री का नाही, षोडशपुत्र का नाही, षोडशपुत्री का नाही. मग अलीकडं मल्टिपल इंटेलिजन्सवर खूप मोठं काम या जगातल्या एका खूप मोठ्या मानसशास्त्रज्ञानं, शिक्षण तज्ज्ञानं केलं. गार्डनर नावाच्या शिक्षण तज्ज्ञानं असं केलं. तो असं म्हणतो आहे की माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. आणि त्या बुद्धिमत्तेपैकी आपलं लेकरू कोणत्या बुद्धिमत्तेचं आहे हे आई बापांना आणि शिक्षकांना म्हणजे शोधायला पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला त्याचं करिअर घडवलं पाहिजे. इकेगाई नावाचं पुस्तक आपण वाचलं असेल. त्या इकेगाई नावाच्या पुस्तकामध्ये इकेगाई जो आहे तो इकेगाईचा भाग म्हणजेच त्या पुस्तकामध्ये 10 सूत्र आहेत. 10 सूत्रामधला विषय काय आहे की ओकिनामा नावाचं बेट आहे जपानमध्ये. त्या बेटावरची माणसं 120 वर्ष जगतात. 120 वर्ष. तिथं 10वीच्या वर शाळा नाहीये काढली, तिथं इंडस्ट्री नाही, दुसरं काहीच नाही. मग 120 वर्ष ही जगतात कशी माणसं? त्याची 10 सूत्र. पहिलं सूत्र आहे स्लो डाऊन युअर लाईफ. आयुष्याचा वेग कमी करा. हे उठल्यापासून झोपेपर्यंत वक 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 वक, रख 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 रख, भग 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 भग, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत हे पळतंयच पळतंय पळतंयच पळतंय, काहीच कळत नाही कशासाठी पळतंय. मग ते सॉल्मन ग्रँडीच्या कवितेसारखं पळतंय. सोमवारी जन्माला येतंय, मंगळवारी मोठं होतंय, बुधवारी लगीन, गुरुवारी पोरं, शुक्रवारी लईच आजारी, आयतवारी येण्यासारखं एमलेस पळत राहतं. मग ते म्हणतात की स्लो डाऊन युअर लाईफ. आपल्याला इकेगाई हा आपला मुद्दा नाही. इकेगाई या शब्दाचा अर्थ आपल्या मुलाचं नेमकी बुद्धिमत्ता कोणती आहे, त्याच बुद्धिमत्ताच्या क्षेत्रामध्ये त्याला त्याचं करिअर करू दिलं तर तो आयुष्यभर सुखी राहतो, तो आनंदी राहतो. कारण खलील जिब्रान असं म्हणतो आहे की तुमच्या पोटी जन्माला आलेली पोरं ही तुमची नाहीये, ती तुमच्या पासून जन्माला आली आहेत. तुम्ही त्याचे मालक नाहीये, तुम्ही त्याचे पालक आहात. तुम्ही त्याला आश्रित नका करू, त्याला आधार द्या. तुम्हाला हवं तसं त्याला करू नका. त्याच्या फांद्या नका छाटू, त्याच्या मुळं नका त्याची छाटू, त्याचा बोनसाय नका करू. त्याला त्याच्या क्षमतेनं त्याचा विकास होऊ द्या, त्याला उमलू द्या, त्याला खुलू द्या, त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये उमलू द्या. बाप म्हणून आणि आई म्हणून आपलं कर्तव्य कोणतं की त्याची बुद्धिमत्ता आपल्याला कळाली की त्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास होऊ द्या. मग कुठल्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये? पहिली बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता.
हे पोरगं शब्दांच्यावर भाषेवर प्रचंड प्रभुत्व असतं. कुठलं लग्न करून आलं, पिक्चर बघून आलं, जशीच्या तशी स्टोरी सांगते, असे ऐकावे असं ऐकू. आणि ह्याला सारखा श्रोता लागतो. घरात बसलं तरी आजीपासनं ते पुढच्या पिढीपर्यंत, आणि गल्लीत गेलं तर अख्ख्या घरात गल्लीच्या मध्ये बसून हे स्टोरी सांगत असते. आता पुष्पा 2 ची सांगत असेल बघा कुठंतरी. परवा आमच्या गावचं एक मजुराचं पोरग पुष्पा 2 बघायला गेलं. विट्याला गेलं, विट्याला त्याला तिकीट नाही मिळालं, तासगावला तिकीट नाही मिळालं, इस्लामपूरला तिकीट मिळालं. दुसऱ्या दिवशी 24 तासानं घरात परत आलं, पराक्रम करून पुष्पा 2 बघून आलं. भाषिक बुद्धिमत्तेचा माणूस भाषेवर प्रभुत्व असतं. म्हणजे त्यानं त्या क्षेत्रामध्ये प्रगती करावी. त्यानं वक्ता व्हावं, त्यानं निवेदक व्हावं, त्यानं प्राध्यापक व्हावं, त्यानं शिक्षक व्हावं, असं ते म्हणतात. त्याची भाषेवर बुद्धी जर प्रभुत्व असेल त्याला सुद्धा कलाच लागते ना. आपल्या गावात कित्येक मायकल आहेत बघा. आपल्या गावात प्रत्येक ती बारशाला म्हणजे स्मशानात पण तेच असते आणि लग्नात पण तेच असते. माईक ह्यांच्याच हातात असतोय काय, पण ह्यांची भाषा कधी बघितली ते स्मशानात पण म्हणते ह्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे, आणि लग्नात बी म्हणते ह्यांच्या आत्म्याला शांती मिळू. म्हणजे ते त्याला कळत नाही ना. ज्याला भाषिक बुद्धिमत्ता आहे त्याला त्या क्षेत्रामध्ये विकास करायला संधी दिली तर तो चांगला. मला खूप उशीर आहे ना, मी नोकरी केली 25 वर्ष. खरं तर मी कॉलेजपासून इलोकेशनमध्ये डिबेटिंगमध्ये पहिला असायचो, पण ते एमपीएससी करायची साहेब व्हायचं करण्यात आयुष्याची 25 वर्ष गेली. ह्याच्या अगोदर केलं असतं आणखीन चांगलं वक्तृत्व करू शकलो असतो ना. म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता. पुढची बुद्धिमत्ता म्हटलं की तार्किक बुद्धिमत्ता, गणितीय बुद्धिमत्ता. ह्याचं गणित परफेक्ट असतं. भाजी आणायला सांगितलं, काय आणायला सांगितलं, बरोबर हिशोब तोंडपाठ सांगते, किती रुपयाला काय, गणितात एकदम परफेक्ट असतं. हे कोडी भारी सोडवतो, हे प्रयोग खूप छान करतो. हे मला गणित नाही जमलं. 10वीला सुद्धा मला बरोबर 52 मार्क आहेत. कदाचित त्या गुरुजींच्या कृपेमुळे पडलेली असावी, आता ह्याला कशाला अडकवा म्हणून त्याला सोडलं. आणि असं माझ्या समोर कुणी आलं ना, हे गणिताचे प्राध्यापक, मी असा बघतो त्यांच्याकडे, परग्रहावरूनच यांना पाठवलंय का गणितामध्ये असलेला माणूस. कारण मला नाही दिली ना, देवाने बुद्धिमत्ता दिलीच नाहीये. त्याचा परिणाम म्हणजे गणित मला नाहीच येत. पण तरी आपल्याला सगळ्यांनी एक गणित येते का बघू. आपण सगळ्यांनी एक संख्या मनात धरली, सगळ्यांनी धरली का? होय तरी म्हणा की, अरे काय सर आल्या नाश्ता नाही दिला या ना, त्यांचं ते घेऊन आलेत. त्याची दुप्पट करा, केली, त्याच्यात माझं 10 मिसळा, त्याची निमपट करा, मनात धरलेली संख्या कमी वजा करा, 5 उत्तर आलं सगळ्यांचं. हा, गणितीय बुद्धिमत्ता असं म्हणतात. पुढची बुद्धिमत्ता आहे त्याला दृश्यमान बुद्धिमत्ता असं म्हणतात. दृश्यमान बुद्धिमत्ता मग याला चित्रकला जमते, याला शिल्पकला जमते, याला डिझायनिंग जमतं. मग त्याच्या बुद्धिमत्तेत ते असतं की मला, आपल्याला कळत नाही ना ह्या दगडामध्ये कोणाची मूर्ती आहे, कोणते टवके काढून टाकावे म्हणजे शिल्प प्रकट होईल, आपल्याला नाही कळत. पण ज्याला ही बुद्धिमत्ता दिली त्याला ते कळतं. चित्र कोणतं आहे त्याला कळतं. रशियामध्ये एकेना नावाचा एक खूप मोठा चित्रकार होऊन गेला. त्याला 2 हात नव्हते, धड होतं नुसतं. पण त्याला कळायला लागल्यापासून त्याला असं वाटायचं की मी चित्रकार म्हणून जन्माला आलोय, पण मला हात नाही येत, मला हात नाही येत. त्यानं 20व्या वर्षी तोंडात पेन्सिल घेतली आणि चित्र काढायला सुरुवात केली. 3 वर्ष लागली त्याला चित्र व्यवस्थित यायला, पूर्ण करायला. 23व्या वर्षी तो तोंडात धरलेल्या पेन्सिलनं चित्र काढायला शिकला. आता त्याला रंग भरायचे होते. रंग भरायचं तर पुन्हा ब्रश, पुन्हा 10-12 वर्षाची साधना. त्यानं स्वतःची जीभ चिरली, त्याचा ब्रश तयार केला आणि त्यानं जी चित्र काढली आता रशियाच्या अनेक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी. मग त्याला दिलेली बुद्धिमत्ता, त्याला निसर्गाने दिलेली बुद्धिमत्ता त्याला कळालेली होती. आपल्याला बरेपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला नेमकी बुद्धिमत्ता कोणती, अजूनही कळालेली नाही आपल्याला. नुसत्या थापा मारणं एवढी प्रचंड बुद्धिमत्ता आपल्याला. म्हणजे या देशाच्या पंतप्रधानांनी काय करावं, या देशाच्या मुख्यमंत्र्यांनी काय करावं, म्हणजे आमच्या आजूबाजूच्या लोकांनी काय करावं याच्यावर प्रचंड भाष्य करण्याची बुद्धिमत्ता आपल्याला ती. पण मी काय करावं आयुष्यभर, मी माझ्या पोराबाळांचं काय करावं, आपल्या लेकरांच्या वाट्याला तरी एक चांगलं आहे. ते पुढे म्हणतात की शारीरिक बुद्धिमत्ता. याचा नृत्य चांगलं असतं, याचा खेळ चांगला असतो, याचा अभिनय चांगला असतो. म्हणजे हे घरी आलं की नाही की बरोबर माप करते, नकला जसाच्या तशा करून दाखवतात. कुठले सर कसे शिकवतात, त्यांचे कोणते शब्द रिपीट होतात, आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून 35 मिनिटामध्ये गुरुजींचे 35 म्हणून शब्द किती वेळा आले. शारीरिक बुद्धिमत्तेमध्ये नकला, नृत्य, खेळ. जसं की सुधा चंद्रनला असं वाटलं 9व्या वर्षी की माझ्या पायामध्ये पदन्यास आहे.
ती मुंबईला आली, शिकली, पण दुर्दैवानं घरी जात असताना तिचा ऍक्सिडेंट झाला, तिचा डावा पाय तुटला. पण परत तिनं जे नृत्य केलं, सुधाचंद्र, आपण चित्रपट नाचे मयुरी चित्रपट बघितलास, ते नृत्य आहे. ती करते, ती नृत्य करते. आपण करतो त्याला अंगविक्षेप असं म्हणायचं. आपण झिंगाटवर वगैरे करतो ना, त्याला अंगविक्षेप म्हणायचं. नृत्यामध्ये एक लय असते, त्याच्यामध्ये एक सौंदर्य असतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक देखणेपण असतं. पुढची बुद्धिमत्ता संगीती बुद्धिमत्ता. कार्ट घरात जरी बसलं तरी तबला वाजवते, असं जेवायला येईपर्यंत आईचं असं तबला वाजवतो. बाथरूम मध्ये गेलं तरी गाणं म्हणते. संगीतावर त्याचं विलक्षण प्रेम आहे. संगीतीय बुद्धिमत्ता. किशोर कुमार असं म्हणतात की मला नव्हतं जायचं सायन्सला, पण घातलं मला. मग 11वी 12वीची ती मला पाठ करायला यायची नाहीत मग सूत्र, मग मी गाणी लिहायचो, गाण्यात ती सूत्र घालायचो आणि मग पाठ करायचो. डॉक्टर श्रीराम लागू म्हणतात की मलाही व्हायचं नव्हतं डॉक्टर, ENT सर्जन झाले ते, मला अभिनय करायचा होता आयुष्यामध्ये. मी क्लिनिकमध्ये जरी बसलो तरी नाटकाच्या तालमीचा कॉल आला की दवाखाना बंद करून मी निघून जायचो. मी जो नव्हतो तो मला माझ्या आई वडिलांनी मला करायला प्रयत्न केला. संगीतीय बुद्धिमत्तेमध्ये मी शिरोळा गट विकास अधिकारी होतो. तिथं महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे यायचे. त्यावेळेला आपण कधी नरसोबाच्या वाडीला गेला असेल तर या बाजूला घाट आहे, या बाजूला गौरवाडचा घाट आहे. हजारो श्रोते यायचे अजित कडकडे नायकाय, आणि त्यांचा तो पहाडी आवाज, आणि मग त्यांचं गाणं सुरू व्हायचं, निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची. पंचगंगेच्या पाण्यावर तरंग उठायचे. मी ऐकल्यानंतर मला वाटलं मला का गायला येत नाही, की जसं कार्तिकी गायकवाडच्या आईवडिलांना कळालं की माझ्या पोरीमध्ये गाणं आहे, नशिबान निघाली की आईवडिलांना कळालं की माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आई बापाच्या पोटी जन्माला आली असती, लातूर पॅटर्न, कोटा पॅटर्न, त्या टेस्ट सोडून 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 गायला आली असती आई बापाच्या इच्छे खातर. कारण करिअर म्हणजे अंतिम, मगाशी सांगितलं, हे म्हणजे करिअर. मी अजित कडकडेंचं गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं, कारण मला पण गायला यायला पाहिजे. कार्तिकीला दिलाय तो गळा दिलाय, अजित कडकडेला दिलाय तो गळा दिलाय, ते गाऊ शकतात, निसर्गानं ती बुद्धिमत्ता दिली. मी गायला लागल्यानंतर तुम्ही थांबू शकाल इथं? नाही ना, कारण मला दिलंय ते नरड दिलंय, आणि नरड कांट सिंग ना. पण नरड्यानं जर गळा होण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्या आयुष्याचं बरबादी, आणि घडलंही तसंच. मी शिरोळला अजित कडकडेंचं भाषण ते गाणं ऐकून आलो. शिरोळच्या शेजारी एक नांदणी नावाचं गाव आहे, त्या नांदणीचे एक संगीत शिक्षक होते, वयोवृद्ध, खूप तपस्वी होते. मी म्हटलं की गुरुजी मला शिकवायचं, त्यांची फी त्यांना दिली. गुरुजी मला 1 महिना शिकवत होते. रोज संध्याकाळी ऑफिस सुटलं की 7 ते 8 गुरुजी मला शिकवायचे. एकच अभंग महिनाभर मला शिकवत होते. नाथरायांचा अभंग होता, जैस्या परी आहे तैस्या स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताचे. महिनाभर एकच अभंग. महिन्यानंतर गुरुजींनी माझी फी माझ्या टेबलवर ठेवली. म्हटलं साहेब मला मोकळं करा. मी म्हटलं का? ते म्हटले माझा आवाज बदलायच्यात मला जाऊ दे. म्हणजे जो मी नाही तो होण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्या आयुष्य. मी एक पालकत्वाचं एक वाक्य बुलेट पॉइंट मधलं मी आपल्याशी शेअर करतो. माझ्या आई बापानो, माझ्या बहिणीनो, माझ्या बापानो, आपल्या पोटी जन्माला आलेलं प्रत्येकाचं मूल वेगळं आहे, खूप वेगळं आहे, विलक्षण आहे. ते एकच आहे. गदिमांची कविता आपल्याला आठवत असेल की प्रत्येकाचे रूप वेगळे, घटाघटाचे दैव वेगळे. बघा ना, एक इंद्रजित याच्या पूर्वीही कधी असा नव्हता, याच्या नंतरही येणार नाही. हे मॉडेल एकच आहे, युनिक. हे मडकं एकदाच तयार होतं एखाद्या माणसाचं, युनिक आहे. बघा ना, एवढ्या 4 इंचामध्ये करोडो पिढ्या माणसाच्या जन्माला येऊन मेल्या, पण असं मॉडेल पुन्हा नाही. केवढा फरक केलाय एवढ्यामध्ये, रंगात फरक केलाय, नाकात फरक केलाय, डोळ्यात, पण एक मॉडेल दुसऱ्या मॉडेल सारखं नाही. कौन शिल्पकार आहे, हे कौन चित्रकार आहे, केवढा विलक्षण आहे तो करणारा मोठा. प्रत्येकाचं मूल वेगळं आहे, युनिक आहे. कुणाचं जाई आहे, कुणाचं जुई आहे, कुणाचं मोगरा आहे. पण जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे, म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याला चुरगळून त्याचा गुलाब करायला नको. त्याचं जाई असणं महत्वाचं आहे, त्याचं जुई असणं महत्वाचं आहे, त्याचं मोगरा असणं महत्वाचं आहे. आपल्या लेकराचं आपल्याला नुकसान नाही करायचं. शेवटी आई वडिलांना काय हवं असतं की आपलं मूल सुखी पाहिजे, आनंदी पाहिजे.
ते किती उंचावर आहे नको आहे, ते आहे त्याच उंचीवर असलं तरी चालेल, पण ते हसत, त्याचा चेहरा तो कायम आनंदी असला. म्हणजे एवढं मी बोलतो आहे, मध्ये मध्ये हसून तुम्ही दाद देताय, पण काहीतरी अजून 3-4 ठोकळे तसेच आहेत सर. का असं करतो माणूस काय कळत नाही त्याला. सगळं असतंय पण ह्याला एक रोग होतो, कसनुस होते. कसनुस नावाच्या रोगाला आजपर्यंत औषध नाही, गोळीच नाही. सगळं घरात आहे, काय नाही असं नाही, पण याला अजून बॅक्टेरिया सापडला नाही, याचा व्हायरस सापडलेला नाही. एवढ्या फार्मास्युटिकल्स कंपन्यात भयंकर प्रयत्न केले, ह्या कसनुसेला काय उत्तर आहे का. विवेकानंद असं म्हणतात की आपला चेहरा आनंदी असतानाच समाजामध्ये जा, निराश चेहरा असताना समाजामध्ये जाऊ नका, कारण निराशा हा रोग आहे आणि तो संसर्गजन्य आहे आणि तुम्हाला तो जगामध्ये पसरवण्याचा अधिकार नाहीये चेहरा. पुढची बुद्धिमत्ता ते असं म्हणतात की आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. ते सगळ्यांचं लाडकं असतं, सगळ्यांच्यावर प्रेम करतो, सगळ्या अख्ख्या वर्गात ते सगळ्यांचं लाडकं असतो, अख्ख्या गल्लीत, अख्ख्या पाहुण्या रावळ्यात. मग ते आलं की सगळं घर टवटवीत होतं, जिथं जाईल तिथं त्याचं स्वागत आनंदानं केलं जातं, त्याला सगळ्यांशी जुळवून घेता येतं. साने गुरुजींनी एकदा आईला विचारलं की आई मी कोण हो. आई म्हटली तू कोण पण हो, पण तू सगळ्यांचा लाडका हो, दुसरं काहीच होऊ नकोस. जगात सगळ्यांचा लाडका होणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्या पोरानं सगळ्यांचा लाडका हो. म्हणजे मुलगा कसा असावा याच्याविषयी भगवान श्रीकृष्णांचा एक प्रातस्मरणीय श्लोक आहे. कसा असावा बाळ, वसुदेव सुतम देवम, बापाचं नाव काढणारा असला पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तो ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा नाही, हे सांगितलं. बापाचं नाव काढणारा पाहिजे. कंस चानूर मर्दनम, वाईट गोष्टीविषयी त्याच्या मनात चीड आली पाहिजे. 20 तारखेच्या अगोदर गावाच्या गावं विकली जात होती, त्यानं जाऊन हिमतीनं सांगितलं पाहिजे की विकू नका माझं गाव. मतदान हे सतीचं वाण आहे, नका घाणेरड्या लोकांना मत देऊ. जो नीतिमान आहे, जो चारित्र्यवान आहे, जो तुमचं माझं कल्याण करणार आहे, जो पैसे वाटत नाहीये, जो जात धर्माच्या पलीकडं जाऊन काम करणार आहे समाजाचं, त्याला मत द्या. तो हिमतीनं त्याला सांगता आलं पाहिजे. मी सांगितलं गाव विकलं जात होतं, गेला धिक्कार मी. कारण लेकराला त्याच्या आयुष्यामध्ये निषेधाची कृती करता आली पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये संघटनेची कृती करता आली पाहिजे, त्याला वैज्ञानिक कृती करता आली पाहिजे, त्याला जागृतीची कृती करता आली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं पोरग आपलं जीवन सुख आणि आपला भवताल सुखी करण्यासाठी या कृती त्यानं करायलाच पाहिजे. कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम. म्हणजे जगाच्या बाजारामध्ये तो आनंद वाटत असताना त्याच्या पराक्रमाच्या बातम्या आईच्या कानावर आल्यानंतर आई अशा अधांतरी चालली पाहिजे. माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे, ते माझं पोरग आहे, माझं पोरग आहे. म्हणजे त्या आळंदीमध्ये 9 वर्षाचं लेकरू आहे, ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या पाठ आहेत त्या बाळाच्या, 9,000. आणि आमच्या मुलाच्या झुकेगा नाही साला, पुष्पा नाम समज के आहे. आणि ते 9,000 ओव्या, एक एक ओवी म्हणता म्हणता नाकी नवं येते. आई केवढी आनंदी असेल, ती केवढी थुई थुई नाचत असेल. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पुनर्जन्माच्या 6व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकाच्या खाली ओवी आहे की जो पुण्यवान म्हणून जन्माला येतो तो कसा असतो. तैसी तशेची वाट न पाहता, वैसेची या गावा न जाता, बालपणी सर्वज्ञतावरी दयाचे. जन्मताच तो विजडम घेऊन येतो, शहाणीव घेऊन येतो, पुण्य घेऊन येतो. तो त्याच्यामध्ये तितकं शहाणपण असतं. पुढची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलं की स्वसमायोजन बुद्धिमत्ता, परफेक्शनिस्ट असतं. ते अभ्यासाला जरी बसलं तरी 3-4 स्केच पेन घेऊन बसतं, इकडं खाना करून डाव्या बाजूला नोट्स काढून, प्रत्येक गोष्ट त्याला परफेक्ट लागत असते, तो परफेक्शनिस्ट. आणि शेवटची बुद्धिमत्ता आहे त्याला नैसर्गिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. म्हणजे त्याला झाडं आवडतात, त्याला जंगल आवडतं. ग्रेटा थुनबर्ग नावाची मुलगी आहे, तिला तिच्या वडिलांनी सांगितलं की बाळा 2050 साली पृथ्वीवरची माणूस नावाची जात संपणार आहे. कारण 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड होणार आहे. त्यावेळेला 55 डिग्री सेंटीग्रेडला अन्नधान्याची उत्पादन क्षमता असणार नाहीये. 55 डिग्री सेंटीग्रेडला तेवढं ॲक्लिमटाइज करू शकेल अशी अन्नधान्याची पिकं असणार नाहीत. श्वास घ्यायला हवा असणार नाही, प्रदूषित झालेली असणार आहे हवा. तुम्ही पुण्याला गेला तर लकडी पुण्याला प्रदूषण पॉईंट आहे पुण्याचा 250, 260.
सर्वसामान्य माणूस 50 इतकं प्रदूषण सहन करू शकतो. श्वास घ्यायला हवा, प्यायला पाणी असणार नाही. दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं बर्फ 30% इतकं वितळलेलं असेल. समुद्राची पातळी 11 मीटर इतकी वाढलेली असेल. म्हणजे मुंबईचा समुद्र खोपोलीपर्यंत पसरलेला असेल. 2050. पाहुणेरावळे कोण असले तर आत्ताच सावध करा. म्हणजे पाणी प्यायला समुद्रात, समुद्र बघायला खोपोलीत गेलं तरी दिसणार आपल्याला. ग्रेटा थुनबर्गनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर 9वीतल्या पोरीनं बोर्ड लावून तिनं आंदोलन सुरू केलं. फ्रायडे फॉर द फ्युचर नावाची तिनं चळवळ सुरू केली. 1 वर्षभरामध्ये 5 कोटी पोरांनी तिला पाठिंबा दिला. पोरांनी, आपण ते करणार नाही ना. आपण कसं पाहू, आपल्याला किती काम, किती व्याप, आपल्याला आपलं लक्षच नाही ना आजूबाजूला. 1 वर्षानंतर तिचं भाषण झालं. 5 लाख पोरांनी तिला पाठिंबा दिला. 2018 तिच्यासाठी युनोला वसुंधरा परिषद बोलवावी लागली. वसुंधरा परिषदेचं बीज भाषण या पोरीने केले 9वीतल्या. ग्रेटा थुनबर्ग स्पीच इन युनो 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचा आहे. काय बोलगी बोललीये ती. जगभरातल्या नेत्यांना म्हणते की कोणता विकास तुम्हाला हवा, आमच्या वाटणीचा स्वर्ग म्हणजे निसर्ग घेऊन तुम्हाला कोणता विकास हवा. ती पोरगी बोलताना तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाव आहेत ना, तुम्हा आम्हाला जागा करते. कोणता निसर्ग तुम्हाला हवा. बघा ना तुम्ही, झनक झनक पायल वाजेमध्ये तो जितेंद्र वरून खाली येतो श्रावण महिन्यामध्ये, आणि तो सगळ्या सृष्टीवर कॅमेरा आहे त्या पिक्चर मध्ये. आपण बघितलं असेल. श्रावणातला हिरवा रंग आहे पण तो वेगवेगळा आहे. कुठं पिवळा आहे, कुठं डार्क गर्द हिरवा आहे. आणि तो जितेंद्र पांढरा ड्रेस घालून खाली त्या डोंगराच्या खाली येतो. हे कौन चित्रकार आहे, हे कौन चित्रकार आहे. तुमच्या माझ्या पोरांच्या वाटेला हे चित्र असणार नाही. तो श्रावण असणार नाही. 6 ऋतूंचे 6 सोहळे असणार नाही. ग्रेटा थुनबर्ग तयार होते निसर्गावर प्रेम करणारी. पुढचं पेरेंट नावाचा शब्द आहे. पेरेंट शब्दाचा लॉंग फॉर्म काय, पी फॉर प्रिपेअर्डनेस. मला माझं पोरग कसं हवं. जसं की विवेकानंदांच्या आईनी भुवनेश्वरी देवीनी 2 वर्ष काशी विश्वनाथाला प्रार्थना केली आणि सांगितलं की भगवान शिवाला तूच माझ्या पोटी जन्माला ये, दुसरं कोणाला पाठवू नको, तूच आहे माझ्या पोटी जन्माला. प्रिपेअर्डनेस म्हणजे मला माझा मुलगा कसा हवा, कोणत्या उंचीचा हवा. तुम्ही टाटा निघून गेल्यानंतर एक मुलगा लुकडा होता, काय त्याचं नाव, शांतनू नायडू. त्यानं टाटांच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पोराची स्पीच, त्याची भाषणं बघा, 2-2, 3-3 मिनिटाचे. त्यात एक क्लब स्थापन केलाय पुण्यामध्ये, गुड फेलोज क्लब. म्हणजे ज्यांचे आई वडील परदेशामध्ये आहेत अशा आई वडिलांनी फोन करावा. त्याची 200-300 पोरांचा ग्रुप आहे, गुड फेलोज ग्रुप. आम्ही सेवेला तत्पर आहोत, आम्ही मानवतेला तयार आहोत. मानवतेचं कोणतंही काम आम्हाला सांग. पहिलं काम त्यानं कोणतं केलं की 3000 कुत्र्यांना गळ्यामध्ये बँड घातले पुण्याच्या. कोणते बँड की रात्री ती कुत्री दिसत नाहीत आणि गाडी खाली येऊन मरतात म्हणून या पोरानं तयार केलं. आणि गुड फेलोज म्हणून त्यानं ग्रुप तयार केला. काय आई वडिलांना केवढा अभिमान. म्हणजे आमच्यासारखं नाही येते. रविवार आला, चला कुठल्या हॉटेलमध्ये जायचं, आपल्या अगोदर जाऊन पोरग बसते, ऑर्डर देते, भज्याची ऑर्डर देते, म्हणते भजी किती भारी झालं, घरातल्या सारखे. घरात भजी केलं तर म्हणते भजी किती भारी झालं, हॉटेलमधल्या सारखे. फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल. आणि तो असं म्हणतो त्याच्या भाषणामध्ये, आता या देशाला सुंदर पिचाई नको आहे, आता या देशाला स्टीव्ह जॉब नको आहे, आता या देशाला माणसं जोडणारा, माणसांचा पूल तयार करणारा, मानवता पेरणारा एक विशाल मनाची तरुण पिढी आम्हाला हवी असं तो पोरग बोलतोय. काय मॅच्युरिटी, काय शहाणपणा आहे त्याच्याकडं. आणि आमच्या टकुऱ्यात हा विचार कधी आलाय का, 25 वर्षाचं पोरग बोलतं की या देशाला तरुण कसा पाहिजे. मला माझं पोरग कसं असावं ते म्हटलं आता चकचकीत असावं. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ब्रँडेड गाडी, एवढंच नसतं ना त्याच्यामध्ये काय. तसं जर असतं तर महालांच्या मधून किंकाळ्या बाहेर नाही पडायला पाहिजे होत्या. अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याचं अल्टिमेट गोल काय असेल तर हॅपीनेस आहे. पी फॉर प्रिपेअर्डनेस. मला माझं पोरग कसं पाहिजे, हॅपी पाहिजे का चमकोगिरी करणारं पाहिजे. ए फॉर अवेअरनेस. अवेअरनेस विषयी आपण बोललो की माझं मुलगा नेमका कोणत्या बुद्धिमत्तेचा आहे. PA नंतर R फॉर रोल मॉडेल. असं तुमचं माझं पोरग वयात आल्यानंतर, वयात आलेल्या पोराला, समजा मुलाला विचारलं की तुला तुझी बायको कशी हवी आहे. पालकत्वाचा सगळ्यात मोठा विषय कोणता आहे, R विषयी जे लिहिलंय सायकोलॉजिस्टनी, तो असं म्हणतो की मुलगा वयात आल्यानंतर त्याला विचारलं की तुला बायको कशी पाहिजे, तर त्यानं उत्तर दिलं पाहिजे की मला माझी बायको माझ्या आईसारखी पाहिजे. कारण जन्मापासून त्यानं आईला बघितलेलं आहे. अख्खं घर उठायच्या अगोदर उठणारी आई, घर झोपल्यानंतर झोपणारी आई,
बापाच्या संसारामध्ये कुठं अडथळा आला तर पाठीमाग ताठ मानेनं त्याला आधार देणारी आई, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संसाराचा गाडा नीटपणाने चालवणारी आई. आम्ही जिंकलो, त्याचा रोल मॉडेल आम्हीच ठरलो पालक म्हणून. त्यानं सांगितलं की मला बायको अशी पाहिजे. आणि पोरीला जर विचारलं की तुला नवरा कसा पाहिजे, तिचा फर्स्ट हिरो तिचा बाप आहे. कारण पोरगी ज्या वेळेला चालायला शिकते ना त्यावेळेला बाप त्या पोरीच्या पायाकडे बघत असतो. का? यासाठी बघतो या पोरीची पावलं कुठल्या घरामध्ये सुखावतील, कुठल्या घरामध्ये स्थिर होतील. बाप त्या पावलांच्याकडे बघत असतो. तिला तिचा रोल मॉडेल आपला बाप असायला पाहिजे. तिने बघितलंय जन्माला आल्यापासून बाप केवढा भारी आहे, केवढा भारी जगतो, केवढा संसार चालवतो, की माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती धडपडतो. मुलगी म्हणून तो मला कधी वेगळं नाहीये वागवत, मला विलक्षण माझं संगोपन त्यानं केलंय. मग माझा नवरा, माझा रोल मॉडेल माझा बाप असला पाहिजे. ई फॉर एम्पथी. त्याला समाजाविषयी, इतर समाजाविषयी, म्हणजे तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओढीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकड, असं म्हटलं. त्याचे एम्पथी, त्याला सहानुभूती असली पाहिजे अनेकांच्या विषयी. म्हणजे आंबा दिला त्याला खायला तर खालच्या खोलीत जाऊन एकट्यानंच खाल्ला नाही पाहिजे. त्यानं अगोदर मैत्रासनी वाटला पाहिजे, मग राहिला तर आपण खाल्ला पाहिजे. एवढं. जसं की विनोबाजींच्या आईनी फणस आलं की अख्ख्या घरात वाटून यायला सांगायची, मग हे म्हणायचे की आई मला कधी देणार. मग विनोबाजींची आई म्हणायची की राजा अगोदर दुसऱ्याला द्यायचं असतं आणि मग स्वतः खायचं. एम्पथी. आणि लास्ट यन, काय यन राहिलं ना. त्याच्या आयुष्यामध्ये त्याला निगेटिव्हिटी कधी येता कामा नये. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये त्याला जे देणार आहोत, जे शब्दानं स्पर्शानं त्याला जो देणार आहोत, ते ओनली पॉझिटिव्हिटी असं. मग त्याला 2 दिवसाच्या मध्ये एक रात्र आहे का 2 रात्रीच्या मध्ये एक दिवस आहे, त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं पाहिजे 2 दिवसाच्या मध्ये एक रात्र आहे. 31 डिसेंबर वाला असेल तर काय म्हणणार, 2 रात्रीच्या मध्ये एक दिवस. त्याला प्रकाश का अंधार, अखंड पॉझिटिव्हिटी त्याच्या आयुष्यामध्ये की आणखीन काय. मी 12वीला नापास झालो. मी घरी गेलो. मला वाटलं की आता वडील काय करणार. वडिलांनी जवळ घेतलं, माझ्या कपाळाची पप्पी घेतली. मला म्हटले वाघाचं पिल्लू आहेस, नापास झाला म्हणून काय होते. जर तसं वडील म्हटले नसते तर हे देशमुख इथं आताला आलंच नसतं. एक शब्द, एक स्पर्श, म्हणजे रिस्पॉन्स कोणता, एम्पथी कोणती म्हणजे देत आहे. सकारात्मक. टी फॉर ट्रस्ट असं म्हटलं. पोरांच्यावर प्रचंड विश्वास. जग गतिमान आहे, बाहेरचा प्रभाव प्रचंड आहे. कोणत्याही क्षणाला पोरगं तुमचं माझं घसरण्याची शक्यता आहे, पण ट्रस्ट त्याला पाहिजे. आपण कधी डोंबऱ्याचा खेळ बघितला असेल. डोंबऱ्याच्या खेळामध्ये दोन्ही बाजूला बांबू असतात आणि मध्ये तार असते. एक 7-8 वर्षाची पोरगी हातामध्ये बांबू घेऊन या तारेवरून कसरत करत जात असते. आपण बघितली असेल. आता कधी बघता आलं तर मी आता जे बोलतोय त्याचं लक्षपूर्वक ऐका आणि मग बघा. ती पोरगी आहे ना, पाऊल टाकत असते, बिनधास्त असते, कॉन्फिडन्स असतो तिच्या चेहऱ्यावर. का असतो माहितीये, तिचा बाप खाली ढोल वाजवत असतो. बापाचं पाऊल पुढं की पुरीचं पाऊल पुढं, बापाचं पाऊल पुढं की पुरीचं पाऊल पुढं. का माहितीये ती पोरगी का बिनधास्त असते. तिला तिच्या कानामध्ये बापाचा ढोल वाजत असतो. तिला इतका आत्मविश्वास असतो की या तारेवरून कसरत करत असताना मी जर खाली कोसळले तर माझा बाप खाली कॅच करायला उपस्थित आहे. हा विश्वास तिच्या कानामध्ये घुमत असतो. तुमच्या माझ्या पोराचं भविष्यामध्ये किंवा जगत असताना, तारेवरून कसरत करत असताना कधी खाली कोसळलं तर कॅच करायला त्याच्यामध्ये इतका विश्वास असला पाहिजे की त्याच्या कानामध्ये आपल्या विश्वासाचा ढोल वाजत असला पाहिजे. ट्रस्ट असं म्हटलं.